ही अशी कथा आहे, प्रत्येकाच्या डोळ्यात पाणी आल्याशिवाय राहणार नाही. नक्की ऐका. कर्माचा फेरा कसा फिरला. ज्या सासूला तिच्या गर्विष्ठ सुनेने अडाणी आणि गावंढळ म्हणून तिच्या आलिशान घरातून हाकलून दिलं होतं, त्याच सुनेला आज तिच्या आजारी पतीचा जीव वाचवण्यासाठी शहरातील सर्वात मोठ्या 300 कोटी रुपयांच्या कंपनीत एका क्षुल्लक नोकरीसाठी भिकाऱ्यांसारखी याचना करत होती. पण जेव्हा त्या गगनचुंबी इमारतीबाहेर कोट्यावधी रुपयांची एक आलिशान गाडी थांबली, रक्षकांच्या सावलीखाली कंपनीचा रहस्यमय मालक बाहेर आला आणि तिथे उभे असलेल्या रोहित आणि रेखा यांच्या पायाखालची जमीनच नाहीशी झाली. इतकंच नव्हे तर त्यांचं संपूर्ण जगच त्यांच्या हातून निसटून गेलं. त्या काचेच्या महालासमोर उभी असलेली मालकीण दुसरी तिसरी कोणी नसून त्यांची नाकारलेली आई लक्ष्मी देवी होती. ही कथा केवळ अश्रूंबद्दल नाही, तर कर्माच्या भयंकर हिशोबाबद्दल आहे. जिथे गर्वाचा चक्काचूर झाल्यावर त्याचे फळ मिळते. तो आवाज आत्म्याला बहिरा करतो. जेव्हा एका नाकारलेल्या आईनं कर्माचा हिशोब लिहिला. मुंबईच्या रणरणत्या उन्हात 35 वर्षीय रेखाच्या कपाळावरून घाम ओघळून तिच्या डोळ्यात जात होता. नेहमी डिझायनर साड्या आणि लाखो रुपयांचे दागिने परिधान करणाऱ्या रेखा आज शहरातील एका गगनचुंबी इमारतीबाहेर एका जुन्या फिकट सुती साडीमध्ये उभ्या होत्या. त्यांच्यासोबत त्यांचे पती रोहित होते. तो व्हीलचेअरमध्ये अशक्तपणे थरथरत होता. रोहितचे दोन्ही मूत्रपिंड पूर्णपणे निकामी झाले होते. गेल्या 2 वर्षात रोहितच्या उपचारांवर त्याचं संपूर्ण बँक बॅलन्स आणि त्याचा आलिशान फ्लॅट आणि अगदी रेखाचे सर्व दागिनेही गहाण टाकले होते. आता तिला रोहितच्या डायलिसिस आणि किडनी प्रत्यारोपणासाठी 40 लाख रुपयांची नितांत गरज होती आणि तिच्याकडे एकही पैसा उरला नव्हता. तिचे सर्व नातेवाईक तिच्याकडे पाठ फिरवून गेले. परिस्थितीने वेगळं वळण घेतलं होतं. त्या थकलेल्या आणि निराश झालेल्या रेखानं शहरातील सर्वात मोठ्या अन्नपूर्णा इस्टेट्सबद्दल ऐकलं होतं आणि वर्तमानपत्रांनी असं वृत्त दिलं होतं की या 300 कोटींच्या कंपनीचा मालक तिचा तो चेहरा त्या माध्यमांमध्ये कधीच दिसत नाही. पण ती खूप दयाळू आहे आणि गरजू लोकांना मदतही करते. इतकंच नाही तर ती तिच्या कंपनीतील गरजू महिलांना नोकरीसुद्धा देते. रोहितचा स्वतःचा जीव वाचवण्यासाठी शेवटचा प्रयत्न आता मावळत चालला होता. आज रेखा रोहितला व्हीलचेअरमध्ये घेऊन त्याच कंपनीच्या भव्य अशा काचेच्या दाराबाहेर आशेनं उभी होती. रेखा, मला परत घेऊन चल, कमजोर आवाजात रोहित तिला म्हणाला. एवढी मोठी व्यक्ती आपल्याला मदत का करेल? मी तर तसाही मरणारच आहे, ती म्हणाली. गप्प बस रोहित, मी तुला काहीही होऊ देणार नाही, रेखा डोळे पुसत म्हणाली. मी त्या बाईच्या पाया पडेन. मी या कंपनीत काम करायलाही तयार आहे. फक्त मला नोकरी मिळू दे आणि तुमच्या उपचाराचा खर्च करू द्या. रेखानं हिंमत गोळा केली आणि व्हीलचेअर मुख्य प्रवेशद्वारापर्यंत ढकलली. ती गेटच्या दिशेने निघाली. रेखा रिसेप्शनेटला जाण्यासाठी गेटजवळ पोहोचताच 2 धिप्पाड सुरक्षा रक्षकांनी आपल्या काठ्या उगारल्या. कुठे आत यायचा प्रयत्न करताय? दादा, मागे व्हा, एक रक्षक जोरात ओरडला. दादा, मला फक्त एकदा तुमच्या मॅडमना भेटायचं आहे. माझे पती मरत आहेत. मला इथे कोणतीही नोकरी द्या. देवासाठी प्लीज मला आत येऊ द्या. रेखा हात हलवत कठोर आवाजात म्हणाली. हे काही दानगृह नाही. हे कुठलंही दानगृह नाही. ही तब्बल 300 कोटी रुपयांची आंतरराष्ट्रीय कंपनी आहे. पूर्वनियोजित भेटीशिवाय कोणालाही आत प्रवेश मिळत नाही. आणि तसंही मॅडम आज 1 महिन्यानंतर परदेशातून परत येत आहेत. रेखाला जोरात ढकलत रक्षक म्हणाला.
त्या धक्क्यानं रेखा जमिनीवर आता पडली आणि रोहितची व्हीलचेअर मागे घसरली. रेखाच्या कोपऱ्याला जखम झाली होती. रक्त जोरात वाहू लागलं. त्याच वेळी दुसऱ्या रक्षकाच्या वॉकीटॉकीवरून एक आवाज आला. लक्ष द्या, मॅडमचा ताफा येत आहे. दरवाजा मोकळा करा. रक्षक तत्काळ कामाला लागले. त्यांनी जमिनीवर पडलेल्या रेखाला आपल्या काठ्यांनी मारलं. त्याने धमकी दिली, इथून चालते व्हा, मॅडमची गाडी येत आहे. जर त्यांनी तुम्हाला भिकारी म्हणून जर पाहिलं तर आमच्या नोकऱ्या जातील. मागे फिरा. रेखा जमिनीवर बसून रडत होती आणि आपल्या नशिबाला दोषही देत होती. तेवढ्यातच कंपनीचे भव्य लोखंडी दरवाजे आता उघडले गेले. 2 काळ्या सुरक्षा वाहनांच्या ताफ्यासह एक चकचकीत रोल्स रॉइस कार कंपनीच्या व्हरांड्यात येऊन थांबली. त्या कारचा दर्जा असा होता की ती सर्वांच्या नजरा त्यावर खिळल्याच होत्या. रोहित आणि रेखासुद्धा डोळे विस्फारून त्या गाडीकडे पाहत होते. एक रक्षक धावत आला आणि त्यानं नम्रपणे रोल्स रॉइसचा दरवाजा उघडला. सर्वात आधी एका अतिशय महागड्या अशा डिझायनर कांजीवरम रेशमी साडीचा पदर बाहेर आला. त्यानंतर एक सुंदर आणि महागड्या सँडलची जोडीही दिसली. आणि मग जेव्हा ती स्त्री गाडीतून उतरली आणि तिची नजर त्याच्यावर पडली, जणू काही महागडा चष्माच काढला गेला होता. रेखा जवळजवळ किंचाळलीच. तिचं हृदय इतकं धडधडत होतं की जणू ते तिच्या त्या बरगड्या फोडून बाहेर पडलं. आणि व्हीलचेअरमध्ये बसलेल्या रोहितचे डोळे विस्फारले होते. जणू काही रोहितचं थरथरणारं शरीर अचानक बर्फासारखं सुन्न झालं. म असा करत आई रोहितच्या त्या कोरड्या ओठांतून फक्त एक दाबलेला कुजबूज बाहेर आला. त्या गगनचुंबी इमारतीसमोर उभ्या होत्या त्या 300 कोटी रुपयांच्या मालकीन दुसरी कोणी नसून ती रोहितची जन्मदात्री आई आणि रेखाची सासू लक्ष्मी देवी. वरांड्यात त्या उभ्या असलेल्या लक्ष्मी देवींचा चेहरा आता एखाद्या राणीसारखा दिसत होता. तिथे अभिमान आणि एक थंडगार शांतताही होती. आणि रेखाचा श्वास तिच्या घशातच गोठला. ती थरथरत त्या चेहऱ्याकडे बघत होती, पण तिच्या डोळ्यासमोर बरोबर 7 वर्षापूर्वीचा तो भयानक आणि तो एका अमानुष युगात घसरला होता, जिथे त्यानं रोज त्याच चेहऱ्याला आपल्या बुटाच्या टोकावर रडायला लावलं होतं. ती दृश्ये रेखाच्या डोळ्यासमोर एखाद्या भयपटासारखी फिरत होती. 7 वर्षापूर्वी लक्ष्मी तिच्याकडे $3 अब्ज संपत्ती नव्हती. ती एक साधी, असहाय्य आणि निरक्षर अशी विधवा होती, जिथे संपूर्ण जग तिचा मुलगा रोहितभोवती फिरत होतं. रोहित 5 वर्षाचा असताना त्याच्या वडिलांचं निधन झालं. त्यावेळी लक्ष्मीबाईंकडे पैसे किंवा पाठिंबा नव्हता. रोहितला कॉन्व्हेंट शाळेत पाठवून त्याला एक मोठा अधिकारी बनवण्यासाठी लक्ष्मीने स्वतःच्या घराला भट्टी बनवलं होतं. दिवस रात्र काम करत होती. हातांना लाल मिरची, हळद आणि मोहरीचं तेल लावून ती 50 किलो लोणची आणि पापड बनवत असायची. मसाल्यांच्या त्या तीव्र तिखटपणामुळे तिच्या हाताची त्वचा सोलवटून निघत गेली होती. बोटांचा फोड येत होते आणि नखं पिवळी पडून सडायची. हिवाळ्याच्या रात्री जेव्हा रोहित अंथरुणावर झोपायचा, पांघरून घ्यायचा, तेव्हा लक्ष्मी लोणच्याच्या बरण्या थंड पाण्याने धुवायची. त्या मसाल्याचा वास तिच्या रक्तात आणि घामात मुरला होता. त्यांना त्याची पर्वाही नव्हती, कारण त्यांचा मुलगा एक दिवस मोठा माणूस होणार आणि रोहित तसा झालाही. पण जेव्हा त्यानं रेखाशी लग्न केलं तेव्हा त्यांना केवळ एक सूनच नव्हे तर एक अभिमानही मिळाला होता, ज्याला अंगाला गरिबी आणि खेडूतपणाचा वास येत होता. त्याची निवड झाली. लग्नाच्या दुसऱ्या दिवशी जेव्हा लक्ष्मीजी त्याच सुती लेंग्यात आणि मसाल्याचा वास येणाऱ्या हातांनी आपल्या सुनेला आशीर्वाद द्यायला गेल्या, तेव्हा रेखाला किळस वाटली. तिनं तिच्यापासून आपला चेहरा दुसरीकडे वळवला. असं करून, रोहित, तुझ्या आईच्या कपड्यांमधून हा कसला विचित्र वास येतोय? आणि तिच्या हातांकडे बघ, किती खडबडीत आणि पिवळे आहेत. कृपया त्यांना माझ्यापासून दूर ठेवा.
मला या हळदीबद्दल काहीच माहीत नाही आणि त्या तेलाच्या वासानं मला मळमळायला होतं. महागडा अत्तर लावलेला रुमाल तोंडाला लावत रेखा म्हणाली होती. तो पहिला बाण होता जो लक्ष्मीच्या हृदयात घुसला. ती हळद आणि तेल ज्या गोष्टींमुळे रोहितचं आयुष्य सोपं झालं होतं, तीच गोष्ट तिच्या सुनेला उलटी करायला लावत होती. आपल्या पत्नीला ओरडण्याऐवजी रोहितनं आपल्या आईला हळुवारपणे सांगितलं, आई, तू तुझ्या खोलीत जा. रेखाला हे सगळं आवडत नाही. नंतर लक्ष्मीचा छळ चालू झाला. लक्ष्मीच्या छळाचा काळ सुरू झाला जो नरकापेक्षाही कमी नव्हता. रेखानं घरात एक अव्यक्त लक्ष्मण रेषा आखली होती. लक्ष्मीला हॉलमधील सोफ्यावर बसायला परवानगी नव्हती. तिने स्वतःच्या रक्तानं आणि घामानं बांधलेल्या त्याच घरात तिला एका अस्पृश्य मोलकरणीसारखं ठेवण्यात आलं होतं. तिला जेवणाच्या खोलीत जेवणही ते टेबलावर वाढलेलं नसायचं. रेखा आदल्या रात्रीच्या उरलेल्या शिळ्या पोळ्या आणि सुकी डाळ एका जुन्या स्टीलच्या ताटात घालून स्वयंपाकघराबाहेर जमिनीवर ठेवायची. अगदी तिथेच जमिनीवर बसून, आई, हे सगळं खा आणि तुझी भांडी स्वतःच तू धू. ती दुर्गंधीयुक्त भांडी माझ्या सिंकमध्ये ठेवू नकोस, रेखा तिला रोज चुंबुलायची. लक्ष्मी जमिनीवर बसून डोळ्यातून अश्रू ढाळत त्या शिळ्या पोळ्या खायची. ती रडली, पण तिचा आवाज दाबला गेला. तिला भीती होती की जर तिनं रोहितकडे तक्रार केली तर त्या दोघांमध्ये भांडण होईल आणि तिच्या मुलाचं घर उद्ध्वस्त होईल. प्रत्येक आई आपल्या मुलाच्या सुखाची कदर करते. ती हा रोजचा मानसिक छळ अगदी मुकाट्यानं सहन करत होती. पण रेखाचा छळ तिथेच थांबला नाही. एके दिवशी दुपारी रेखा काही अत्यंत श्रीमंत अशा उच्चभ्रू समाजातील स्त्रियांना किटी पार्टीसाठी मित्रमैत्रिणी घरी आणले होते. हॉलमध्ये इंग्रजी गाणी वाजवत होती आणि विदेशी दारू पिली जात होती. लक्ष्मीला तिच्या लहानशा खोलीतून बाहेर न पडण्याची सक्त ताकीद देण्यात आली होती. पण लक्ष्मीला खूप ताप आला होता आणि औषधं घेण्यासाठी तिला पाण्याची गरज होती. तिच्या खोलीतलं पाण्याचं भांडं रिकामं होतं. तहानलेली ती हळूच पाऊल टाकत स्वयंपाकघराकडे गेली आणि तेवढ्यात रेखाच्या एका मैत्रिणीचा आवाज आला, अरे देवा, रेखा, ही कोण आहे? ही तुझी नवीन मोलकरीण आहे का? पण तिने इतके घाणेरडे आणि दुर्गंधीयुक्त कपडे का घातले आहेत? अचानक संपूर्ण जमाव शांत झाला. सर्वजण लक्ष्मीकडे एका विचित्र आणि तिरस्कारपूर्ण आणि उपहासात्मक नजरेनं पाहिले. राग आणि लाजेनं रेखाचा चेहरा लालबुंद झाला होता. ती रागानं लक्ष्मीजींच्या दिशेनं गेली. ही माझी सासू आहे असं म्हणाली नाही. अरे देवा, अरे हो, ती आमचं घर झाडते आणि पुसते. ती म्हातारी आहे, त्यामुळे पाहुण्यासमोर कसं वागायचं हे तिला अजिबात कळत नाही. आणि असं रेखाने आपल्या सासूला जाहीरपणे मोलकरीण संबोधलं होतं. त्यानंतर तिने लक्ष्मीजींना हाक मारली. तिनं तिचा हात इतका जोरात झटकला की तिची नखं त्यांच्या हातामध्ये घुसली. म्हातारे, माझे पाहुणे आले की बाहेर पाऊल टाकू नकोस, हे मी तुला किती वेळा सांगितले. इथून चालती हो. तुझ्या मसाल्याच्या त्या वासानं माझा सगळा दिवाणखाना भरून गेला आहे. रेखा तिला दूर ढकलत म्हणाली. लक्ष्मीच्या कानात जणू शिशाचा गोळाच विरघळला होता. तिच्या मैत्रिणी मोठ्यानं हसत होत्या. एक 60 वर्षाची आई स्वतःच्याच घरात स्वतःच्या सुनेसमोर अपमानित झाली होती. ती नुसती थरथरत होती. रडत रडत ती आपल्या अंधाऱ्या खोलीत परतली. त्या रात्री जेव्हा रोहित घरी आला तेव्हा लक्ष्मीने हिम्मत करून आपल्या मुलाला पाहिलं आणि पहिल्या आणि शेवटच्या वेळी म्हटलं, रोहित बाळा, तुझी बायको, ती मला मोलकरीण म्हणते. ती मला शिळं जेवण देते. मला या घरात गुदमरल्यासारखं वाटतं. बाळा, तू तिला काहीतरी समजावून का सांगत नाहीस? पण त्या रात्री रोहितच्या उत्तरानं लक्ष्मीच्या मनातील आईला कायमचंच उद्ध्वस्त केलं. त्यानं तिला मारलं. आई, तू दिवसभर घरी नुसतीच बसून असतेस ग. मग रेखाला मदत का करत नाहीस? आणि तिचं बरोबरच आहे. तुझ्या कपड्यांना विचित्र वास येतोय. मी इतका मोठा अधिकारी झालोय. माझ्या घरी VIP लोक येतात.
तू स्वतःला का बदलत नाहीस? मला माझ्या मित्रांसमोर लाज वाटते. हे रोहितचे शब्द नव्हते, तर तो खंजीर होता जो त्यानं आपल्या आईच्या छातीत खुपसला होता. ज्या ठिकाणी तो एकेकाळी दूध प्यायचा त्याच ठिकाणी त्याला खाली ठेवण्यात आलं. लाज वाटली. लाज वाटली. जी आई त्याला कडेवर घेऊन शाळेत जायची त्याच आईची त्याला आज लाज वाटत होती. एका महिन्यानंतर जुलैमध्ये ती अंतिम आणि भयानक रात्र उजाडली. बाहेर मुसळधार पाऊस कोसळत होता. आकाश फाटल्यासारखं फिरत होतं आणि विजाही चमकत होत्या. जणू एखादी प्रलयंकारी अशी घटना घडणारच होती. आज रेखा एका अत्यंत धोकादायक परिस्थितीचा सामना करत होती. ती खूप चिडलेली होती. एका मासिकात तिच्या फोटोच्या पार्श्वभूमीवर तिला लक्ष्मीचं लोणच्यांचे डबे दिसले होते. रोहित, पुरे पुरे रेखा हॉलमध्ये जोरजोरात आवाज देत होती. तिनं एक महागडी काचेची फुलदाणी उचलून जमिनीवर फेकून दिली. मी या निरक्षर, अस्वच्छ आणि दुर्गंधीयुक्त म्हातारीसोबत एका क्षणासाठीही एकाच छताखाली राहूच शकत नाही. आज एकतर ती या घरात राहील, नाहीतर मी. रोहित, आपल्या पत्नीच्या सौंदर्यानं आणि प्रतिष्ठेनं पूर्णपणे मोहित झालेला रोहित, तो उठला आणि त्या रात्री आपल्यातील उरलेली थोडीफार माणुसकीही त्यानं गमावली. तो थेट लक्ष्मीच्या खोलीत गेला. लक्ष्मी तिची जपमाळ जपत होती. रोहितनं ते पाहिलं आणि रोहितने तिच्या हातातून ती हिसकावून घेतली आणि फेकून दिली. त्यानं पलंगाखालून एक जुनी गंजलेली सुटकेस बाहेर काढली आणि त्यात त्याला लक्ष्मीच्या सुती साड्या मिळाल्या. त्यानं तिच्या साड्या आणि देवाची मूर्ती सुटकेसमध्ये कोंबली. रोहित, काय करतोयस बाळा? रात्रीचे 11 वाजले आहेत. बाहेर भयंकर वादळही आहे. लक्ष्मीजी घाबरून उठल्या. तू आत्ताच्या आत्ता गावी जायचंस. आई, रोहित तिच्या डोळ्यात न पाहता म्हणाला. रेखाला इथे गुदमरल्यासारखं वाटतं. आम्ही तुला दर महिन्याला थोडे पैसे पाठवू, पण तू आता इथे राहणार नाहीस. लक्ष्मीच्या पायाखालची जमीन सरकली. तिच्या स्वतःचा मुलगा, तिच्या म्हातारपणाचा एकमेव आधार तिला या वादळी रात्री रस्त्यावर हाकलून देत होता. रोहित, माझ्या बाळा, लक्ष्मीजी आपल्या मुलाला आर्ततेनं हाक मारत म्हणाल्या. ती रोहितच्या पाया पडली. तिनं आपल्या खरखरीत लोणच्याचं त्या भाजलेल्या हातांनी रोहितचे पाय घट्ट धरले. मला प्लीज घरातून हाकलून देऊ नकोस बाळा. मी तुला विनवणी करते. मी वचन देते. मी रेखाची सावली आहे. मी तुमच्याबरोबर तुमच्यासमोर सुद्धा येणार नाही. मी मागच्या बाल्कनीतच झोपेन जिथे पावसाचं पाणी येतं. मी दिवसातून फक्त एक कोरडी पोळी खाईन. पण या वयात मला आता दारोदार भटकायला सोडू नकोस प्लीज. इतक्या रात्री मी कुठे जाऊ? मला अंधाराची भीती वाटते. बाळा, मला बाहेर नेऊ नकोस. एक 60 वर्षाची आई आपल्या मुलाच्या पायावर डोकं आपटत रडत होती. तिचं रडणं इतकं वेदनादायक होतं की दगडही वितळेल असंच होतं. पण रोहित दगडही नव्हता, तो सैतान बनला होता. त्यानं निर्दयपणे आपल्या पायांनी आईची बोटं बाजूला केली. आई, असा गोंधळ घालू नकोस. ऐक रेखा, जर तिनं ते ऐकलं तर ती आणखीनच संतापेल. रोहित त्यांना ओढत हॉलमध्ये घेऊन गेला आणि तेवढ्यात रेखा तिच्या बेडरूममधून बाहेर आली. तिचे डोळे एखाद्या चटकिनीच्या द्वेषाने भरलेले होते. तिनं लक्ष्मीला हॉलमध्ये पांढऱ्या पोशाखात उभी असलेली पाहिली. ती रडत रडत इटालियन संगमरवरावर ती कोसळली. मूर्ख बाई, रेखा जोरजोरात ओरडली. ती धावत गेली आणि तिने लक्ष्मीजींच्या खांद्यावर इतक्या जोरात लाथ मारली की त्या अडखळत मुख्य दरवाजापर्यंत मागे गेल्या. तुझ्या त्या घाणेरड्या चिखल्यानं माखलेल्या त्या अश्रूंनी माझ्या घरातला महागडा इटालियन संगमरवर खराब होत होता. चालती हो इथून, भिकाऱ्या कुठल्या. रेखानं जुनी सुटकेस उचलून घराबाहेर फेकून दिली. तिनं ती सुटकेस पूर्ण ताकदीने बाहेर मुसळधार पावसात आणि चिखलात फेकून दिली होती. सुटकेस उघडून
आता सुटकेस उघडून बघितली आणि लक्ष्मीजींच्या साड्या व तिची देवीची मूर्ती गटाराच्या पाण्याने पूर्णपणे भिजली. रोहित, थांबव, मी जाते बाळा, आता हे सगळं थांबव. लक्ष्मीने आपल्या त्या थरथरत्या हातांनी दाराची चौकट घट्ट धरली होती. बाहेरच्या बर्फाळ पावसामुळे आणि अंधारामुळे ती भीतीनं थरथर कापत होती. पण रेखानं निर्दयपणे तिनं लक्ष्मीजींच्या दाराची चौकट त्यात धरलेल्या बोटांवर आपल्या चपलेची टाच ठेवली. लक्ष्मीजी वेदनेने किंचाळल्या आणि त्यांचे हात खाली पडले. बाहेर जा, रेखानं लक्ष्मीला शेवटचा धक्का दिला. लक्ष्मी चिखल आणि पावसात तोंडावर पडली आणि ती उठायच्या आतच धड रोहितनं त्याच्या आईच्या तोंडावर मारलं. त्या आलिशान घराचा दरवाजा कायमचा बंद झाला. आतून कुलपाचा क्लिक असा आवाजही आला. त्या रात्री आकाशातून केवळ पाऊस पडत नव्हता, ते एका आईचं अस्तित्व होतं. तिचा अभिमान, तिचं प्रेम सगळं काही त्या चिखलात सडून गेलं होतं. त्या वादळात लक्ष्मी बंद दाराबाहेर बसून आपल्या भिजलेल्या साड्या गोळा करत रात्रभर रडत राहिली. तिच्या अश्रूंनी तिला भरून टाकलं होतं. चिखल धुतला जात होता. ती रात्रभर त्या दारावर हात आपटत होती. रोहित, मला थंडी वाजतीये बाळा, दार उघड. पण आत रोहित आणि रेखा AC लावून आता मखमली ब्लँकेटखाली आरामात गाढ झोपले होते. सकाळ झाली तेव्हा पाऊस थांबला होता. लक्ष्मी त्या दारातून उठली. तिचं शरीर आता थरथरत नव्हतं. तिच्या डोळ्यातील अश्रू पूर्णपणे आटले होते. कारण त्या रात्री त्या चिखलात रडणारी स्त्री ती रोहितची आई होती आणि त्या थंडीत त्या आईचा मृत्यू झाला होता. जेव्हा ती सोसायटीच्या गेटमधून बाहेर आली तेव्हा तिच्या डोळ्यात असह्यता नव्हे तर एक भयावह आणि त्या बर्फासारख्या अहंकाराचा जन्म झाला होता, ज्याला फक्त एकच गोष्ट माहीत होती, आपल्या अस्तित्वाच्या राखेतून एक साम्राज्य उभं करणं, ज्यासमोर त्याचा हा खुनी मुलगा आणि गर्विष्ठ सून एके दिवशी भीक मागतील. ते त्याला पाठिंबा देतील. त्याच अडाणी लोणच्याचा वास येणाऱ्या बाईनं तोच जोश तिच्या मसाल्यामध्ये उतरवला. ती रस्त्यावर पापड विकायची, गाड्या लावायची आणि मग एके दिवशी ती जगातील सर्वात मोठ्या खाद्य विक्रेत्यांपैकी एक बनली. ती त्या काचेच्या महालात स्थायिक झाली आणि 300 कोटी रुपयांच्या अन्नपूर्णा इस्टेट्स या ब्रँडची मालक बनली. आणि आज 7 वर्षानंतर काळाचे ते क्रूर चक्र पूर्ण होऊन तिथेच थांबले होते. आज ज्या रेखानं लक्ष्मीला घराबाहेर काढलं होतं तीच त्याच्या 300 कोटी रुपयांच्या बुटांखाली रस्त्यावर गुडघे टेकून आपल्या नवऱ्यासाठी याचना करत होती. आणि तोच रोहित ज्यानं दार बंद केलं होतं, आज त्याच दाराबाहेर तो एखाद्या असह्य सडणाऱ्या किड्यासारखा व्हीलचेअरमध्ये पडून होता, आपले शेवटचे श्वास मोजत. त्या भयंकर आठवणींच्या भोवऱ्यातून रेखाचं मन बाहेर येताच जेव्हा तो तिथे पोहोचला तेव्हा त्याला दिसलं की लक्ष्मीचे बर्फासारखे थंड डोळे अजूनही त्याच्याकडेच रोखून पाहत होते. जणू काही 7 वर्षापूर्वी रेखानं तिला फेकून दिलेल्या चिखलातील एखादा किडा. लक्ष्मीनं त्याला एकदा तिच्या अन्नपूर्णा इस्टेट या कंपनीबद्दल सांगितलं होतं. तिने त्या भल्या मोठ्या काचेच्या दरवाजाकडे पाहिलं आणि मग वळून ती आत गेली. तेव्हा तिची नजर गेटजवळ व्हीलचेअरमध्ये चिखल आणि धुळीनं माखलेल्या रेखावर पडली. लक्ष्मीची पावलं थांबली. ती थांबताच तिच्या मागे असलेले 4 बाउन्सर आणि कंपनीचे वरिष्ठ अधिकारी तेही निश्चल उभे राहिले. अचानक वातावरणात एक जडपणा जाणवला. एक भयान शांतता पसरली, ज्यामुळे रोहितचा श्वास घशातच गोठून गेला होता. काही क्षणांपूर्वी रक्षकानं ढकलल्यामुळे जमिनीवर पडलेल्या रेखाच्या कोपऱ्यातून रक्त वाहत होतं. तिचे डोळे भीतीने भरलेले होते. ती लाज आणि भयंकर अविश्वासाने पार कोलमडून गेली होती. तिला उठून पळून जायचं होतं, जमिनीत गाडून जायचं होतं, पण तिच्या पायांमध्ये आता तेवढी ताकदही उरली नव्हती. रोहितला या भव्य अजिंक्य व्यक्तिमत्व आपल्या आईचं प्रतिबिंब दिसलं आणि जेव्हा तिनं त्याला भयभीत अवस्थेत पाहिलं तेव्हा त्याच्यात उरलेलं आत्मभानही पूर्णपणे नष्ट झालं होतं.
आपल्या व्हीलचेअरमध्ये बसून तो एखाद्या लहान मुलाप्रमाणे जीव वाचवण्यासाठी कळवळून रडू लागला. आई आई. रोहितनं आपल्या व्हीलचेअरमधून देवी लक्ष्मींकडे आपल्या थरथरते अशक्त हात पुढे केले. त्याच्या आवाजात एक अशी आर्त विनवणी होती की ती ऐकून मृत्यूलाही त्याची दया आली असती. लक्ष्मीजी मोजक्या भारदस्त पावलांनी त्याच्याजवळ आल्या. एका रक्षकानं तात्काळ काठी काढून रेखाला मागे ढकलण्याचा प्रयत्न केला, पण लक्ष्मीजींनी केवळ हलकेच हात हलवला. लक्ष्मी रोहितच्या अगदी समोर उभी राहिली. तिच्या त्या महागड्या परफ्यूमच्या सुगंधानं रोहित आणि रेखाच्या श्वासात शिरकाव केला. काय गोंधळ घातला आहेस मिस्टर रोहित? लक्ष्मीच्या तोंडातून निघालेले शब्द अत्यंत कडवट होते. त्यात स्नेह किंवा हळवेपणाचा लवलेशही नव्हता. त्या आवाजात एक बर्फासारखी मृतवत शांतता होती. ती वेदना रोहितच्या काळजाला भेदून गेली. तिनं त्याला तिचा मुलगा न म्हणता मिस्टर रोहित असं म्हटलं होतं. आई, मला माफ कर आई, प्लीज. रोहित मोठ्यानं रडत होता. त्यानं आपले हात जोडले होते. आई, माझे दोन्ही किडन्या निकामे झाल्या आहेत. मी सर्वस्व गमावून आहे. मी संपूर्ण माझं सर्वस्व गमावलं आहे. मी रस्त्यावर आलो आहे. माझ्याकडे उपचारासाठी 1 रुपयाही नाही. आई, मी वेदनांनी तडफडून मरेन ग. मला वाचवा प्लीज. रोहितच्या अश्रूंनी लक्ष्मीच्या मौल्यवान चपलांजवळची ती जमीन भिजली. आपल्या पतीला मरणाच्या दारात असे याचना करताना पाहून रेखानेही आपला सगळा अहंकार, आपला सगळा गर्व सोडून दिला होता. उच्चभ्रू असल्याचा तिचा गर्व एका क्षणात धुळीला मिळाला. ती दोन्ही हातांनी लक्ष्मीच्या चपला घट्ट पकडून पुढे सरपटली आणि आई, प्लीज मला माफ कर. रेखा कुत्र्यासारखी गयावया करत होती. ती लक्ष्मीच्या बोटांवर आपले कपाळ घासत होती. आई, मी एक चेटकीण होते. गर्व माझ्या डोक्यात गेला होता. माझ्या पापांची मला शिक्षा झाली आहे. आई, कृपया रोहितला वाचवा. त्याला 40 लाख रुपये हवे आहेत. मी तुमची पायपुसणी होईल. मी तुमची मोलकरीणही होईल. पण प्लीज माझ्या नवऱ्याला वाचवा. रेखाचे अश्रू. जी रेखा एकेकाळी लक्ष्मीच्या लोणच्याने भरलेल्या त्या हातांचा तिरस्कार करायची, तीच आता आपल्या अशिक्षित सासूच्या बुटांवरची धूळ चाटत होती. लक्ष्मीने रेखाच्या त्या थरथरणाऱ्या हातांचा एक दीर्घ श्वास घेतला आणि थंड नजरेनं तिच्याकडे पाहिलं. हे तेच हात होते ज्यांनी 7 वर्षापूर्वीच्या त्या वादळी रात्री तिला घरातून बाहेर ढकललं होतं. क्षणभरासाठी संपूर्ण वरांडा स्मशानभूमीसारखा शांत झाला. फक्त रेखाचे हुंदके आणि रोहितचा धापा टाकण्याचा आवाज ऐकू येत होता. तू रेखाला ओळखतेस का? लक्ष्मीने आपली नजर खाली झुकवून रेखाकडं पाहत अत्यंत शांत पण भीतीदायक आवाजात विचारलं. 7 वर्षापूर्वी जेव्हा तू मला त्याबद्दल सांगितलं होतंस, तेव्हाच मुसळधार पावसात मला घरातून हाकलून देण्यात आलं आणि माझ्याकडे फक्त 500 रुपये होते. मी रात्रभर रेल्वे स्टेशनच्या एका थंड कोपऱ्यात कुत्र्यासोबत कुडकुडत काढली आणि माझा स्वतःचा मुलगा, माझ्याच रक्तानं माझं हृदय भेदलं. माझा मुलगा, माझ्या रक्ताचा. त्यानं माझ्या छातीत सुरा खुपसला आणि सुरा खुपसून मला अनाथ केलं. लक्ष्मीच्या आवाजात वेदना नव्हती, केवळ एक भयावह सत्य होतं. तिनं तिच्या मागे उभ्या असलेल्या सचिवाकडं हात पुढे केला. सचिवानं ताबडतोब एक महागडी डिझायनर चामड्याची बॅग पुढे केली आणि लक्ष्मीने त्यातून तिचं चेकबुक आणि सोन्याचा पार्कर तो पेन बाहेर काढला. हे पाहून रेखा आणि रोहितचे डोळेच अचानक चमकले. एका लोभी, असहाय्य आशेचा किरण त्यांना दिसला. आई म्हणजे आईच असते. ती आपल्या मुलाला असं दुःख कसं पाहू शकणार? तिनं त्याला माफ केलं होतं. लक्ष्मीने पेनाने काहीतरी खरडलं. तिने झटक्यात चेक फाडला. रोहितचे डोळे चमकले. आई, देव तुझं भलं करू आई. तू माझा जीव वाचवलास. मला माहीत होतं की तू मला मरू देणार नाहीस. रोहित आनंदानं आणि सुटकेच्या भावनेनं म्हणाला आणि रडलाही. पण लक्ष्मीच्या ओठांवर एक थंड, वेदनादायी आणि उपवासात्मक हास्य उमटलं. तिनं तो चेक रेखाच्या पुढे केला आणि त्यावरची रक्कम स्पष्टपणे लिहिलेली होती, 40 लाख रुपये.
जेव्हा तिनं चेक घेण्यासाठी हात पुढे केला तेव्हा लक्ष्मीच्या बोटांनी हवेतच रेखाचा हात इतका घट्ट पकडला की रेखाच्या मनगटातील नसा वेदनेने ताणल्या गेल्या. रेखाला घाम फुटला. ही काही दानधर्म नाही रेखा. लक्ष्मीजींचा आवाज आता कडकडणाऱ्या त्या विजेसारखा झाला होता. कडकडणाऱ्या विजेसारखा अचानक शांततेत घुमला. ही तुझ्या पतीच्या आयुष्याची किंमत आहे, जी मी एक गुंतवणूकदार म्हणून तुला चुकवत आहे. आणि माझ्या कंपनीचं तत्त्व आहे, मी जिथे कुठे गुंतवणूक करते तिथे प्रत्येक पैसा व्याजासहित वसूलही करते. मी गुंतवणूकदार, व्याज, रेखा अडखळत म्हणाली. तिचा चेहरा फिका पडला. हो, लक्ष्मी थेट म्हणाली. मी हे 40 लाख रुपये थेट शहरातील सर्वात मोठ्या रुग्णालयाच्या खात्यात जमा करेन. रोहितवरचे उपचार उद्या सकाळी सुरू होतील. त्याचा जीव वाचेल, पण त्या बदल्यात तुला माझ्या कंपनीत काम करावं लागेल. तुला एका करारावर सहीही करावी लागेल. रेखाच्या डोळ्यात आनंद अश्रू तरळले. तिला वाटलं की कदाचित तिची सासू ऑफिसमध्ये कोणीतरी मला काहीतरी काम देत आहे. हो आई, हो, मी नक्की करेन. मी तुमच्या कंपनीत आता काहीही काम करेन किंवा कोणतीही फाईलचीही कामे करेन. मी आयुष्यभर तुमची सेवा करेन. रिसेप्शनिस्टची लक्ष्मीजींच्या घशातून एक लहान आणि पण अंगावर काटा आणणारं आणि भयानक हास्य बाहेर पडलं, ज्यामुळे रेखाच्या अंगावर काटा आला. तुझ्या माझ्या कंपनीच्या रिसेप्शनिस्टची बसायचा अधिकार नाही, लक्ष्मी एक एक करून म्हणाली. तिनं तिच्या HR मॅनेजरकडे पाहिलं, जो तिच्या मागे फाईल घेऊन उभा होता. मिस्टर शर्मा, लक्ष्मीनं रेखाकडे न पाहता आदेश दिला. या बाईची नियुक्ती, एक पत्र आणि 10 वर्षाचा बॉन्ड तयार करा. उद्या सकाळी 7 वाजल्यापासून ती माझ्या कंपनीच्या तळमजल्यावरील आणि तळघरातील सार्वजनिक स्वच्छतागृह स्वच्छ करेल. सर्वात खालच्या संघात त्याचं नाव तळाशी असेल. हे शब्द ऐकून रेखाचं संपूर्ण शरीर थरथरलं. जणू कोणीतरी तिला 1000 वॉलेटचा धक्काच दिला होता. तिचा स्वाभिमान, तिचा उच्च भ्रूदर्जा, तिची डिझायनर जीवनशैली सगळं एका क्षणात जमिनीच्या खाली गेलं. जमिनीवरच्या एका दुर्गंधीयुक्त कचरापेटीत जळून राख झालं होतं. शौचालय, स्वच्छता. रेखा तिचा आवाज घशातच अडकला. तिचे डोळे विस्फारले. आई, मी तुमची सून आहे. मी तुमच्या घराची शान आहे. मी असं कसं? तू माझी सून नाहीस, लक्ष्मी अचानक रेखाला म्हणाली. त्या बर्फासारख्या थंड डोळ्यांनी तिच्या डोळ्यात पाहत ती इतक्या मोठ्यानं ओरडली की रेखा भीतीनं जमिनीवर मागे पडली. तू घराची शोभा नाहीस. तू इतकी गर्विष्ठ आणि नीच बाई आहेस की तुला माझ्या हातच्या लोणच्याचीही पर्वा नाही. तुला त्या वासाचा तिटकारा यायचा, बरोबर ना? तुला माझ्या साड्यांचा वास यायचा. आता ऐक. लक्ष्मीजी रेखाच्या चेहऱ्याकडे बोट दाखवत म्हणाल्या. आता पुढची 10 वर्ष जोपर्यंत तू हे 40 लाख रुपये परत करत नाहीस, तोपर्यंत मी माझ्या घामाच्या आणि रक्ताच्या कमाईने लोकांची घाण साफ करून पैसे फेडत नाही, तोपर्यंत तुला माझ्या कंपनीच्या शौचालयाची मधून फिनेल आणि ॲसिडचा दुर्गंध घेत राहशील. रेखा एखाद्या वेड्यासारखी जमिनीकडे मान हलवत होती, पण ती स्वतःला झोकून देऊ लागली. नाही आई, असं करू नकोस. मी मरेन. मी ती गटारं साफ करू शकत नाही. माझ्या अश्रूंनी तुझ्या घरातल्या इटालियन संगमरवरावर डाग पडत आले. हे तू मला सांगितलं नाहीस ना? तूच मला हे सांगितलं नाही ना? लक्ष्मीच्या आवाजात आता न्यायाचा हातोडा होता, ज्यानं रेखाचा स्वाभिमान धुळीस मिळवला. आता गुडघ्यावर बसून तुझ्या त्या डिझायनर साडीने माझ्या 300 कोटीच्या ऑफिसचा संगमरवर फोडून काढशील. तू तुझ्या पदराने त्याला चमकवणार का? लक्ष्मी रोहितकडे वळत म्हणाली. लाज, असह्यता आणि भीतीमुळे रोहितला आता वर पाहताही येत नव्हतं. तो फक्त रडत होता. आणि तुम्ही, मिस्टर रोहित, लक्ष्मीजीने एक दीर्घ श्वास घेऊन म्हणाल्या, तुम्ही नक्कीच जगाल. तुम्ही श्वास घ्याल, पण फक्त यासाठी की तुम्ही रोज या व्हीलचेअरमध्ये बसून तुमच्या गर्विष्ठ पत्नीला लोकांच्या घाणीसमोर उघडं पाहू शकाल.
तुम्हाला हे जगण्यासाठीच कळेल की ज्या आईला सोडून तुम्ही रस्त्यावर अनाथ आणि भिकारी झालात, तीच आता तिनं टाकून दिलेल्या तुकड्यांवर तुम्हाला पोसत आहे. तू अजूनही श्वास घेत आहेस. तुझं आयुष्य आता आयुष्य राहिलेलं नाही. ते मी दिलेलं एक भिकारड जीवन आहे आणि तुला आयुष्यभर त्या कर्जाखाली जगावं लागेल. लक्ष्मीजींनी 40 लाख रुपयांचा चेक रेखाच्या चेहऱ्यावर फेकला. मिस्टर शर्मा, त्याच्याकडून करारावर सही करून घ्या. तिनं 1 दिवसाचीही सुट्टी घेतली तर रोहितचे उपचार तात्काळ थांबवले जातील. लक्ष्मीने अंतिम आदेश दिला आणि ती 300 कोटी रुपये किमतीच्या त्या भव्य वातानुकूलित काचेच्या इमारतीत शिरली. तिचा संपूर्ण ताफा, तिचे सुरक्षा कवच तिच्या मागे आत गेले. ते भले मोठे स्वयंचलित काचेचे दरवाजे ते एका थरारक आवाजासह थांबले. बाहेर कडक उन्हात रोहित आपल्या व्हीलचेअरमध्ये मान झुकवून बसला होता. स्वतःच्या एका जिवंत प्रेतामध्ये त्या झालेल्या परिवर्तनावर रडत होता. आणि रेखा ती इमारतीबाहेर धुळीने माखलेल्या त्या जमिनीवर गुडघे टेकून बसली होती. तिच्या हातात 40 लाख रुपयांचा चेक होता जो तिच्या नवऱ्याचा जीव वाचवणार होता. पण तिचा स्वतःचा आत्मा, तिचा स्वाभिमान आणि त्याचे गर्विष्ठ जग ते पूर्णपणे जळून खाक झालं होतं. आज तिला जाणवलं होतं की जेव्हा काळाचे चक्र न्याय देतं तेव्हा ते माणसाला मारत नाही तर त्याला आरसा दाखवतं. हे एक असं ठिकाण आहे जिथे माणसाला जिवंतपणे स्वतःच्या सावलीचा तिटकारा येतो. कालपर्यंत रेखा लक्ष्मीला तिच्या आलिशान घराच्या संगमरवरी फरशीवर पाऊलही ठेवू देत नव्हती. आज तीच रेखा पुढची 10 वर्षे त्याच घरात राहणार आहे. तर मग मित्र आणि मैत्रिणींनो, जर तुम्हाला ही कथा आवडली असेल तर प्लीज कथेला लाईक शेअर नक्की करा आणि चॅनलला अजूनही सबस्क्राईब केलं नसेल तर आमच्या चॅनलला सबस्क्राईब करायला अजिबात विसरू नका. भेटूया अशाच आणखी एका नवीन कथेसोबत. तोपर्यंत धन्यवाद.